सर्वांना गुड मॉर्निंग. आवाज येतो ना माझा? ॲक्च्युली माझी ही पहिलीच वेळ आहे जी की कुठल्या तरी करिअर अकॅडमीला किंवा जे क्लासिक अभ्यासिका आहे त्यांना भेट देतो आणि असं मार्गदर्शन करतो. आमचा मार्गदर्शनाचा भाग जो आहे, सध्या आम्ही पूर्ण मत्स्य व्यवसायाशी संबंधितच असल्यामुळे मला कधी असा अनुभव आलेला नाही आहे. त्याच्यामुळे माझं जर का काही चुकत असेल तर तुम्हीच मला करेक्ट करू शकता. कारण तर मी कालपर्यंत तुमच्यासोबत बसलेलो होतो, आज इथे आहे. तर तुम्हाला काय अपेक्षित काय आहे ते मला थोडंसं म्हणजे समजलं तर बरं होतं. आम्हाला एक डिस्कशन टाईप, ओपन डिस्कशन. कारण तर सरांशी बोलताना मी म्हणजे पावणे सरांचं म्हणणं होतं की बऱ्याचशा गोष्टी आहेत की आपले साधारण कुटुंबातले विद्यार्थी आहेत जे की आई वडील फार मेहनतीने आपल्याला इथे पाठवतात. फार म्हणजे जे पैशाची काटकसर असते ती काटकसर करून आपल्याला इथे पाठवतात. पण त्यांचे जे एवढी मेहनत आहे ती मेहनत आपल्या शिक्षणावरती किंवा आपल्या ज्या गोष्टीवरती ते खर्च करतात त्या गोष्टीचा दुरुपयोग झाला नाही पाहिजे. त्याचा काहीतरी सदुपयोग होऊन आपणाला म्हणजे आपण प्रत्येकजण इथे जमलेला आहे ते फक्त आणि फक्त आपल्या म्हणजे अधिकारी कर्मचारी हे स्वप्न बाळगूनच आपण इथे जमलेलो आहोत. बरोबर. त्याच्यामध्ये सर्वात पहिलं तर माझं असं बोलणं राहील तुम्हाला की किती जणांची इच्छा आहे की मी अधिकारी कर्मचारी व्हावं. क्लासेसमध्ये कोणाची इच्छा आहे? कारण तर काही लोकांचं असं पण म्हणणं असतं की चला मी फक्त नॉलेजसाठी, काही लोक नॉलेजसाठी पण येतात, त्याच्यानंतर ते कुठल्या तरी एक म्हणजे वेगळ्या दिशेने जातात. जसं की कोणी बिझनेसमध्ये जातो, कोणी जे आहे की म्हणजे कुठलेही तो जो व्यवसाय आहे. कारण तर आयुष्य पूर्ण धडपडण्यासाठीच असतं, जगण्यासाठी असतं आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक वेगळा स्ट्रगल असतो. मी एक 2-3 मुद्दे सांगेन तुम्हाला महत्त्वाचे. म्हणजे सगळ्यात पहिले तर मी इथे 9 वाजता पोहोचलो, कारण तर सरांनी मला 9 वाजताच टाईम दिला होता. मी 5 मिनिट अगोदर आलो होतो. तर ह्या गोष्टीचे मला एकच तुम्हाला दाखवून द्यायचं आहे की प्रत्येकाला वेळेचं महत्त्व असलं पाहिजे. वेळेचं महत्त्व एवढं असलं पाहिजे की आपण 1 मिनिटसुद्धा इकडे तिकडे गेला नाही पाहिजे. अभ्यास असो किंवा कुठल्याही गोष्टी असो, त्याच्यामध्ये तुम्हाला वेळेचं फार महत्त्व आहे. त्यामध्ये तुम्ही जर का कुठल्या गोष्टीमध्ये समजा आपण अभ्यास करतोय, अभ्यास करताना प्रत्येकाने एक सेपरेट आपले नोट्स काढले पाहिजेत. प्रत्येकाचा एक वेगळा टाइम टेबल असला पाहिजे. तर तो टाइम टेबल आपल्या म्हणजे तो टाइम टेबल आपल्या आयुष्यभरासाठी असावा. असं नाही की फक्त स्पर्धा परीक्षा करतोय आणि त्या मोजक्या वेळेपुरतच आपण करतोय, असं नाही करायला पाहिजे. ह्याच्यामध्ये आपण किती मुलांचं असं आहे की जे की शेतकरी किंवा म्हणजे त्या बॅकग्राऊंडमधले आहेत, मोस्टली सगळे तेच असेल सर. आपण आता अभ्यास करते वेळी किती लोक म्हणजे पुस्तकांचा वापर करतात, पुस्तकं वाचणारे लोक म्हणजे मोस्टली पुस्तक वाचतात. तर ही तुमची सगळ्यात चांगली गोष्ट आहे, पुस्तक वाचणाऱ्या लोकांना. पण पुस्तक वाचते वेळेस आपल्याला प्रत्येकाचा एक सारांश असतो. सारांश म्हणजे आपण ते जे पुस्तक हातात घेतलेलं आहे त्याचा एक आपण ते वाचण्या अगोदरचा जो दृष्टिकोन आहे तो वेगळा असतो आणि आपण वाचल्यानंतरचा दृष्टिकोन जो असतो तो पूर्ण वेगळा असतो. ते वाचत वेळेस आपल्याला कुठलेही पुस्तक असतात किंवा कुठल्या सरांच्या नोट्स असतात किंवा कुठले काही म्हणजे कुठल्या ऑदर्सचे नोट्स असतील, तर तिथे आपल्याला प्रत्येकाचे स्वतःचे नोट्स पाहिजे. स्वतःच्या नोट्स बनवल्यानंतर तुम्हाला काय फायदा होणार त्याच्यामध्ये की कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये, सगळ्यात महत्त्वाचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये, आता समजा एक साधं उदाहरण म्हणजे बघायला गेलं तर आता एकाला माहिती आहे किंवा भारताचा पंतप्रधान कोण आहे आणि एकाला माहितीच नाही आहे. तर काय होतं त्या केसेसमध्ये ह्यांनी ज्यांनी माहिती नाही आहे त्या लोकांनी काय नोट डाऊन करून ठेवलेलं असतं. त्याच्यामुळे स्वतःच्या नोट्स स्वतः बनवणं हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर प्रत्येकाने आपापले सेपरेट प्रॅक्टिस, सरांसोबत माझं आता टेकाळे सरांसोबत जेव्हा बोलणं झालं ते आजही 15 किलोमीटर जवळपास रन करतात असं सांगत होते मला. म्हणजे त्यांची शरीरयष्टी बघितल्यानंतर थोडंसं म्हणजे कुतूहल वाटतं की एवढं. पण त्यांची जी प्रॅक्टिस आहे ही प्रॅक्टिस महत्त्वाची आहे, डेली प्रॅक्टिस आहे. आज मला कोणी 5 किलोमीटर जरी पळ बोललं तर मला शक्य नाही आहे, कारण तर माझी शरीरयष्टी मी सध्या तसं करत नाही, कारण तर माझी प्रॅक्टिसच नाही आहे. तुम्ही जेवढी जास्ती प्रॅक्टिस कराल कुठल्याही गोष्टीमध्ये
तेवढा जास्ती तुम्हाला फायदा होतो त्या गोष्टीचा. कालांतराने म्हणजे आपली स्वास्थ्य व्यवस्थित राहतं. त्याच्यानंतर आपण जे फोकस करतो अभ्यासावरती, ते प्रत्येक फोकस जे आहे ना आपल्या डोक्यामध्ये व्यवस्थित हे म्हणजे गोष्टी डोक्यामध्ये राहतात जास्तीत जास्त. आता ह्याच्यामध्ये सर MPSC करणारे किती विद्यार्थी असतील साधारणतः MPSC करणारे? ओके, म्हणजे एक 7-8 मुलं तरी आहेत MPSC करणारे. कुठली म्हणजे कुठली आशा कुठली आहे तुमची, जे की पोस्ट कुठली आहे? हां, CO ची. ओके 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 ओके. गुड, बेस्ट बेस्ट. हे कशासाठी विचारतोय, कारण तर प्रत्येकाचा एक गोल सेटिंग असतो. तो गोल फार महत्त्वाचा आहे आयुष्यामध्ये. तो आपण काही जरी झालं तरी तो गोल सेटिंग जो आहे ते आपणापासून म्हणजे एक रिफ्लेक्ट नाही झालं पाहिजे, आपण त्याच्यापासून डायवर्ट नाही झालं पाहिजे गोल सेटिंगमध्ये. प्रत्येकाने आपलं ठरवलं, आज जर का आपण ठरवलं की बाबा मला हा अधिकारीच व्हायचं आहे, तर प्रत्येकाने त्याच मार्गाने आपलं मार्गदर्शन म्हणजे मार्गदर्शन पण घेतलं पाहिजे आणि त्याच मार्गाने मार्गक्रमण केलं पाहिजे प्रत्येकांमध्ये. गोल सेटिंगच्या बाबतीमध्ये अजून सांगायचं झालं तर काही मुलांचं कसं असतं, जस्ट म्हणजे 50% की मी करतोय, हे करतोय, माझा मित्र करतोय, माझ्या परिसरातले करतायत, पण तुमचा जो ऑरा म्हणतो आपण, जो ऑरा आहे किंवा जे म्हणजे एक कॉमन असतात ना लोकांचं, ते ठरवून ठेवा तुम्ही. हा चला, मित्र जो करतोय ना तो मी पण करायचं आहे, त्याच म्हणजे दृष्टिकोनाने मलाही करायचं आहे, पण त्याच्यामध्ये तो जर का चुकत असेल तर तुम्ही त्यांना हे केलं पाहिजे की बाबा म्हणजे हे इथे तुझे चुकतंय, आणि तो जर का बरोबर असेल तर त्या मार्गाने आपण बाबा हा चला बरोबर आहे ना, आपण त्या पद्धतीने केलं पाहिजे. कारण तर आपण दोघा तिघांची मोस्टली आपण 3 इडियट्स बघितलेलं आहे की 3 मुलांचं किंवा 3 मुलींचं वगैरे हे जास्तीत जास्त कॉम्बिनेशन चांगलं असतं. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काय होतं, आपण जे दिवसभराचा अभ्यास केलेला असतो किंवा काही केलेलं असतं, त्या केसमध्ये आपण ग्रुप डिस्कशन जर का करत राहिलात, ग्रुप डिस्कशन केलात तर सगळ्यात जास्ती फायदा होतो. जेवढा अभ्यास होत नाही आपला तेवढा जास्ती फायदा होतो. ग्रुप डिस्कशनमध्ये तुम्ही 8-10 मुलं आहेत. मला आत्ता म्हणजे आम्ही खाली थांबलो तेव्हा समजलं की सर इथेच 100 मुलांची राहण्याची, खाण्याची आणि क्लासेसची सोय करतात. इवन लायब्ररी आणि हे ना सर अभ्यासिका वगैरे. हो. मला वाटतं आता बुलढाण्यामध्ये पहिल्यांदाच असावं की एवढ्या सगळ्या सुविधा एकाच छताखाली आहेत. हां, का सांगतो मी तुम्हाला, माझा मित्र पुण्यामध्ये MPSCची आम्ही जेव्हा तयारी करायचो तो होता. तिथून तो त्याची अभ्यासिका इथे, तर तिथून 2 किलोमीटर तो चालत जायचा जेवण करण्यासाठी. तिथून 2 किलोमीटरचा जो हा वेळ जातो, हा वेळ जो जातो तो फार महत्त्वाचा असतो. जरी आपण समजा त्या मार्गाने असेल, आपल्या डोक्यात असतं की बाबा आपण वेळ न घालवता काहीतरी म्हणजे कंटिन्युअसली त्याच ह्याच्यामध्ये आपण कंटिन्युअसली बिझी असतो, पण तरीही आपण कुठेतरी डायव्हर्ट होतो. त्या 2 किलोमीटरच्या जो अंतर आहे आपल्या फोकसपासून आपण डायव्हर्ट होतो त्याच्यामध्ये. तुम्हाला हे एवढे चांगले सुविधा इथे भेटत आहेत, हे म्हणजे एक फार महत्त्वाचं आहे, आणि तुम्ही त्याच्यासाठी एक लकी आहेत असं समजा. तुम्ही तो फेज तुम्हाला भेटतो इथे. आत्ता मोस्टली आपल्याला वाटतं की हे जस्ट 10वी-12वी झालेले मुलं असणार आहेत. हां, 12वी म्हणजे तुमचं वय जो असतं आपलं की इमॅच्युरिटी किंवा आपणाला पुढे होणाऱ्या गोष्टी ज्या आहेत ते होणाऱ्या गोष्टी माहिती नसतात. याच्यामध्ये म्हणजे आपलं जे वय आहे ना, एक पुस्तक आहे वय वादळ विजांचं. सर तुम्ही प्लीज ते वय वादळ विजांचं एक पुस्तक आहे ते मुलांसाठी इथे अवेलेबल करून द्या. त्याच्यामध्ये असं आहे की वेळ निघून गेल्यानंतर आपणाला आयुष्यात कुठलाच ताप नाही होत. ताप येतच नाही आपणाला कुठलाच, फक्त पश्चाताप होतो वेळ निघून गेल्यानंतर, दुसरं काहीच नाही होत. त्याच्यामुळे ते डायव्हर्शन नाही झालं पाहिजे आपल्या फोकसशी. त्याच्यानंतर स्वतःची काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. असं नाही की बाबा मी 100% अभ्यासावरच फोकस करेन, असं थोडंच होतं. स्वतःची काळजी घेऊन म्हणजे मेंटली जो आपणाला आहार आहे किंवा मेंटली आपली जी रेग्युलर एक्सरसाइज आहे ती स्वतःची स्वतः केली पाहिजे माणसाने. आता ह्याच्यामध्ये किती लोकांना सिलेबस माहिती आहे प्रत्येकांच्या एक्झामचा? माहिती आहे? ओके.
इकडे कोणाला मुलांना बहुतेक माहिती नाही आहे की माहिती आहे. मी अभ्यासाबद्दल का बोलत नाही तुम्हाला, कारण तर अभ्यासाबद्दल सर तुम्हाला रोज म्हणजे शिकवत पण असतील आणि पकवत पण असतील, त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलत नाही आहे. तुम्हाला काय डाऊट्स क्लिअर आहेत ते आपण करू नंतरच, पण मी जे इन जनरल बोलते तुम्हाला, तुम्ही एक फ्री होऊन मला बोलात तरी अजून चांगलं होईल, आपलं एक डिस्कशन चांगलं होईल. त्याच्यामुळे आपलं अभ्यास करताना तुम्ही टाईम टेबल आहे किंवा तुमचा सिलेबस आहे हा आपल्या म्हणजे डोक्यामध्ये फिट असला पाहिजे, सिलेबस ज्या गोष्टी आहेत त्या. आता सध्या एक नवीन म्हणजे एक टेक्निक आहे की माइंड मॅपिंग. माइंड मॅपिंग कोणाकोणाला माहिती आहे? माहिती आहे? गुड. ही सगळ्यात पहिली अधिकारी होईल असं मला म्हणजे वाटतं की प्रत्येक गोष्टीमध्ये तिचा हात वरती आहे. माइंड मॅपिंग हा असा आहे की तुम्ही समोरच्यांना बोलते वेळी किंवा समोरची तुमची जे क्वेश्चन बँक आहे तो जेव्हा आपण सॉल्व करतो, प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणतो आपण, ते एवढा म्हणजे फोकस असला पाहिजे, एवढा महत्त्वाचा आहे प्रेझेन्स ऑफ माइंड, की आपल्याला उत्तर आता प्रत्येकाचं कसं असते. आता सध्या मला वाटतं MPSC डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे, आमच्या वेळेला ऑब्जेक्टिव्ह होती. तर ते डिस्क्रिप्टिव्हमध्ये काय होईल, डिस्क्रिप्टिव्हमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी एक आपला कुठला तरी एक वर्ड आठवायचा असतो. वर्ड आठवलं की आपण एक पॅराग्राफ लिहू शकतो, त्याच्यावरती एक पान लिहू शकतो पूर्ण. माइंड मॅपिंग ह्याच्यासाठी महत्त्वाचं आहे की एक्झामवाले तुम्हाला माहिती असलेल्याच गोष्टी तुम्हाला शिकवतात किंवा त्याच गोष्टी विचारतात, फक्त तुम्हाला त्याच्यावरती फोकस नसल्यामुळे आपण तिथे कन्फ्यूज होतो दोन गोष्टींमध्ये, म्हणजे ए की बी असं म्हणजे कन्फ्यूज होतो त्याच्यामध्ये. माइंड मॅपिंगमध्ये असं होईल की तुम्हाला जर का लक्षात आलं, माइंड मॅपिंग कशा करायचा की तुम्ही ग्रुप डिस्कशन किंवा रिकॉल करायचे, प्रत्येक गोष्टी जी आपण वाचतो, वाचलेल्या गोष्टी आपल्या रिकॉल झाल्या पाहिजेत, सगळ्यात महत्त्वाचं. नसेल तर म्हणजे व्यर्थ आहे आपलं दिवसभर ते लायब्ररीमध्ये बसून काहीही फायदा नाही आहे. रिकॉल करण्यासाठी तुम्ही दिवसातला म्हणजे समजा तुम्ही 8 तास वेळ घालत असाल ना, तर त्याच्यापैकी अर्धा तास किंवा 1 तास हा रिकॉल करण्यासाठी द्या तुम्ही. म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला पुनश्च म्हणजे वाचण्याची गरज पडणार नाही, पुनश्च ते पुस्तक वाचण्याची गरज नाही, पुनश्च तुम्ही काढलेल्या त्या नोट्स वाचण्याची आवश्यकता पडणार नाही. माइंड मॅपिंगबद्दल अजून काय कोणाला अपेक्षित आहे का? माइंड मॅपिंग हा असा आहे, आता समजा एक मला वाटतं MPSCच फक्त डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे, बाकीचे सगळे ऑब्जेक्टिव्ह आहेत. ऑब्जेक्टिव्हमध्ये कसं होतं तुम्हाला, जे 4 क्वेश्चन्स आहेत, म्हणजे 4 क्वेश्चन्स आणि 4 तुमचे जे हे दिलेले आहेत, जे की ऑब्जेक्टिव्हमध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत. ऑप्शन्समध्ये काय होतं की तेच असतात, फक्त तुम्ही रिकॉल करू शकत नाही आहे. तुम्हाला उत्तर पण तिथेच आहे, प्रश्न पण तिथेच आहे, पण तुम्ही रिकॉल करू शकत नाही. त्या केसमध्ये तुम्ही जर का इथे म्हणजे 7-8 तास अभ्यास केल्यानंतर जेव्हा आपण थोडासा एक 15 मिनिटाचा किंवा अर्ध्या तासाचा वेळ देतो रिकॉल करण्यासाठी, तो तिथे फार महत्त्वाचा ठरतो. आणि 90% मुलांचं तेच चुकतं, जे की रिकॉल नाही करत, फक्त अभ्यास करत राहतात कंटिन्युअसली. मला वाटतं इथेही मुलं बरेच असतील की जे की कंटिन्युअसली अभ्यास करणारे आहेत, आणि काही म्हणजे असं असतं की हां चला एक 8 तास 7-8 अभ्यास केलो आपण, आणि त्याच्यापैकी एक 15-20 मिनिट त्यांनी म्हणजे ग्रुप डिस्कशन केलं आणि नंतर रिलॅक्स झाले. मग ते खेळतात किंवा इकडे तिकडे काहीतरी म्हणजे उन्हाडक्या म्हणतो ना आपण, उन्हाडक्या करत फिरतात. तर त्या गोष्टीमध्ये ते सक्सेस राहतात मुलं. म्हणजे 100% तुम्ही अभ्यासच करावा असा काहीही विषय नाही आहे. तुम्ही रिकॉल करा. प्रेझेन्स ऑफ माइंडनी तुम्ही जर का क्वेश्चन पेपर सॉल्व केला तर ते अजून सोपं होतं. क्वेश्चन पेपर इथे सोडवतो कोण कोण? सोडवता? ओके. क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस असली पाहिजे. जेवढे आहेत तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन पेपरची प्रॅक्टिस असली पाहिजे. त्याच्यामध्ये आपणाला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत आपण जे चुकतो ते इथेच क्लिअर होतात. आणि समजा आपण काही चुकत नसेल ना, तर ते आपल्यासाठी पॉझिटिव्ह ठरायचं. प्रत्येक गोष्ट माइंडसेट असा ठेवायचा की आपण पॉझिटिव्हली विचार करतोय प्रत्येक गोष्टींचा. पॉझिटिव्हिटी फार महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये. कुठलीही गोष्ट जर घडत असेल त्याच्यामागे एकतर दैवी शक्ती असते किंवा आपल्यावरचे भोग असतात. त्याच्यामध्ये भोग ह्याच्यासाठी म्हणतो की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्ट्रगल आहे. त्या स्ट्रगलमध्ये आपल्याला ते काहीतरी शिकवून देऊन जातात. स्ट्रगल आहे हा शेवट नाही आपला, त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी शीख घेऊन जायची असते चांगली. सर मला आत्ता इथे सांगताना बोलत होते की मुलांना म्हणजे क्लासेस, सर तुम्ही 3 म्हणजे दोघे तिघेच क्लासेस घेता?
अजून ओके ओके बरं. आता आपण सगळेच मला वाटतं मराठी मीडियम असावं, जे की मी पण मराठी मीडियमच होतो. आणि सगळ्यांची सगळ्यात महत्त्वाची म्हणजे भीती काय असेल तर ते आपली इंग्लिश आणि मॅथमॅटिक्स. इंग्लिशवरती तुम्ही असं फोकस केलं पाहिजे, तुम्ही ते म्हणजे त्याचा बाऊ केला नाही पाहिजे. इंग्लिश हा असा आहे की तुम्हाला म्हणजे एवढा सोपा विषय आहे तो, की तुम्ही फक्त त्याला व्यवस्थित फोकस करून अभ्यास केलात ना, तर ते तुम्हाला असं वाटेल की हां मी मराठीत बोलणारच नाही किंवा मला मराठी एकदम नको वाटतंय. इंग्लिशमध्येच तुम्ही जास्तीत जास्त गोष्टी करताल. आणि इंग्लिशचा तुम्ही जर का बाऊ केलात तर तुम्ही 100% म्हणजे ते जे 100% देणारे मुलं आहेत त्याच्यामध्ये तुम्ही 50%च राहाल. कारण तर प्रत्येकजण अभ्यास करणार आज आपल्या इथे तरी विद्यार्थी कमी आहेत. लायब्ररीमध्ये जर का तुम्ही पुणे मुंबईला एखादी चक्कर मारलात ना, तुमचे कोणी मित्र असतील तर त्यांच्या लायब्ररीमध्ये किंवा त्यांचे रूम्स बघा, त्यांची राहण्याची खाण्याची जेवणाची सगळी हे बघा. तुम्हाला म्हणजे मी इथून मोटिवेशन करायची गरज नाही, तुम्हाला ते ते सगळा परिसरच मोटिवेशन करेल. का तर त्या जे आपण म्हणजे हे म्हणू ना मेंढरांचा कळप, त्या कळपामध्ये आपण स्वतःला आयडेंटिफाय करू शकणार नाही. एवढे म्हणजे बिकट अवस्था आहे बाहेर गेल्यानंतर. इथे तुम्हाला एवढं म्हणजे प्रसन्न वातावरण पण आहे, राहण्याची सोय आहे चांगली. प्रत्येकजण मला वाटतं अपडाऊन करणारे पण असतील सर लोक आहेत ना, म्हणजे आजूबाजूच्या खेडेगावातले. हां मॅक्झिमम तुम्ही म्हणजे अपडाऊनमध्ये आपला फार टाईम जातो, वेळ निघून जातो. आणि मान्य करतो की काही लोकांची आपली परिस्थिती वेगळी असते, पण परिस्थिती जरी असली तरी मला वाटतं की थोडंसं कुठेतरी कॉम्प्रोमाइज करून आपण त्या सगळ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज केल्या पाहिजेत किंवा आपल्यासाठी ती परिस्थिती सुधारण्याचा आपला वेळ आहे सध्या. त्याच्यामुळे अ, जास्तीत जास्त वेळ वाया न घालता इथे येऊन म्हणजे अभ्यास करणं आहे, तुमचं इथे राहणं आहे, कुठेही राहा तुम्ही. पण रूम करून जर का राहिलात ना, आपलं तर एक एन्व्हायरमेंट क्रिएट होतं. आपल्या आपल्या रूममध्ये आपण प्रॉपर ते चार्ट वगैरे पब्लिश म्हणजे हे करतो, डिस्प्ले करत असतो. तर त्याच्यामध्ये तुमचा जो वेळ आहे, वेळ जाणार नाही आहे आणि तुम्ही फोकस राहा. अजून कोणाला काय इच्छा असेल, म्हणजे कोणाचं काही डाऊट्स असतील तर प्लीज मला म्हणजे एक ॲज अ डिस्कशन टाईप म्हणजे आपण बोलू, इनफॉर्मल बोलू. असं समजू नका की तुम्ही, कारण तर मी कालपर्यंत तुमच्यामध्येच होतो, आज मी इकडे आहे. ते म्हणजे एक वेगळा पडलो मी आज तुमच्यापासून. आज मी तुमचाच आहे पण तुमच्यापासून आज वेगळा झालो. ते स्वतःला म्हणजे आपण जेव्हा सिद्ध करतो ना, सिद्ध करतो काहीतरी होतं तेव्हा आपणाला वेगळं राहावं लागतं. म्हणजे आता बरेचसे तुम्ही मोटिवेशनल मला वाटतं कोट्स वाचला असाल किंवा रील्स वगैरे बघितला असाल. ते बसमध्ये 40 सीट असतात, 42 सीट असतात, पण ते जे म्हणजे भारी गाड्या ज्या आहेत त्याच्यामध्ये एक किंवा दोनच सीट असते. माणूस जेव्हा सक्सेस होतो त्यावेळेला एकटा पडतो. म्हणजे आम्ही एकटे आहेत, आता तुम्ही मिळून आहेत. तुम्ही मिळून आहेत त्याचं म्हणजे मला असं सांगायचं आहे की तुम्ही मिळून आता सध्या अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. ग्रुप डिस्कशन करणं आहे. आणि गुरुवर्यांचं आपलं जे मार्गदर्शन असतं त्याच्याशिवाय आपण अपूर्ण आहेत. शिक्षकांचं एवढं महत्त्वाचं मोलाचं मार्गदर्शन असतं ना. का मोलाचं असतं? फक्त ते अभ्यासच नाही करत, त्यांना समाजाचं माहिती असते. ते आपल्या म्हणजे उन्हाळे पावसाळे तर बघितलेलेच असतात, पण ते एक स्टेप पुढे जाऊन अभ्यास करतात. आपणाला जेव्हा एक क्लास घ्यायचा आहे ना, एका तासात जर का क्लास घ्यायचा असेल तर त्यांना 4 तास अभ्यास करावा लागतो. त्या 4 तासामध्ये त्यांनी एका तासासाठी शिकवण्यासाठी, बोलण्यासाठी एवढा वेळ जो लागतो, त्या वेळेचं तेवढं प्रिपरेशन करतात ते लोक. त्याच पद्धतीने आपला हा पेपर पण एकाच तासाचा असतो. त्याच्यासाठी आपणाला म्हणजे वर्षानुवर्षे घालावे लागतात. वर्षानुवर्षे घालून आपण ते एका तासामध्ये सक्सेस रेट आपला ठरवायचा असतो. ह्याच्यामध्ये म्हणजे 100% समजा फॉर्म आले, 100% जर का फॉर्म असतील तर त्याच्यामध्ये 50%च मुलं अशी असतात की मला डेडिकेशन्स मी करायचं आहे. आणि 50% जे असतात ते त्याच्यामध्ये डिवायडेशन्स होतात. जे की 10% आहेत की म्हणजे त्यांना 10%मध्ये 90% गोष्टी माहिती असतात त्यांना अभ्यासाच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर 20-30% मुलं अशी असतात की हां चला हे झालेलं आहे, हे करतोय आपण. आणि मोजक्या गोष्टी राहिलेल्या आहेत तर तुम्ही बायपास करेन त्या गोष्टींना. तसे पण असतात, पण मला कॉन्फिडन्स असतात त्या लोकांना की हां एवढं झालं तर मी एवढं करेन.
आणि शेवटचे जे 10% मुलं असतात त्यांचं असं असतं की त्यांना म्हणजे सगळंच येतं शेवटच्या 10%मध्ये. त्याच्यामुळे शेवटच्या 10%पर्यंत तुमचं जाणं हे फार महत्त्वाचं आहे. आजच्या म्हणजे ह्या ज्या स्पर्धात्मक युगामध्ये म्हणतो ना आपण, ते शेवटचे 10% ठरवणं तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. त्या 10%मध्ये जेव्हा तुम्ही याल तेव्हा तुम्ही 100% सक्सेस व्हाल. 10% वरून तुम्ही डायरेक्ट 100%वरती जाल. बोला. आता माझं खरं तर जीवन प्रवास मी सांगू की नको हा मला हे आहे. जीवन प्रवास मला वाटतं सांगितलेलंच बरं राहील. मी एकदम साधारण घरातला आहे, शेतकरी कुटुंब. मी आजही गेलो गावाकडे की मी म्हणजे गाई म्हशीत चारतो गावाकडे. मला अजूनही म्हणतात की बाबा हा एवढा अधिकारी झाला तरी गाई म्हशी चारतो. तर मी 11वी-12वी झाली. मला माहिती नव्हतं काय करायचं कॉम्पिटिशन, काय करायचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. माझं फिशरीजला ॲडमिशन घेतलेलं होतं. फिशरीजला घेतलो. तिथे डिग्री आपल्या मित्रांसोबत कशी होते प्रत्येकाला माहिती आहे. तिथे पण म्हणजे डिग्री करत गेली. त्याच्यानंतर मास्टर्स झालं माझं. मास्टर्स मी शेवटचा 1च वर्ष दिला. 1 वर्ष पण म्हणू शकत नाही, एक 8 महिने दिले. आणि आमच्या फिशरीजमध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये एकच कॉलेज आहे जे की ICAR अंडर येतं, जे CIFE म्हणतो आपण, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन. हां, तिथे माझं शिक्षण झालं. जे की आमच्या कॉलेजमधून मी एकमेव होतो की त्या मागच्या 4 वर्षामध्ये कुठलाच विद्यार्थी गेला नव्हता तिथे. मी शेवटच्या म्हणजे 7-8 महिन्यामध्ये एवढा अभ्यास केला ना की म्हणजे मला काही समजत नव्हतं दुसरं. हे दाढी वाढलेली, केस वाढलेले सगळे, म्हणजे काहीच नाही, सगळं सोडून दिलं होतं आणि ते फक्त अभ्यासामध्येच फोकस केलं. शेवटच्या 6 महिन्यामध्ये जे मी माझ्या आयुष्याला कलाटणी दिली ते तोच ठरला. मग त्याच्यानंतर मुंबईला गेलो. मुंबईमध्ये गेल्यानंतर पण असं होतं की चला आपल्या फील्डमध्ये कुठेतरी आपल्याला जॉब करायचा आहे आणि करू काही ना काहीतरी, असं एक जनरल ठरलेलं होतं. पण माझं ठरलेलं नव्हतं की मी अजूनही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करेन. मग मास्टर्स झालं. 2019मध्ये माझं मास्टर्स झालं. मास्टर्स झाल्यानंतर कोविड आला. कोविडमध्ये सगळं म्हणजे संपलं त्यावेळेला. पूर्ण संपलेलं होतं. मग गावाकडे आलो. गावाकडे शेती वगैरे केली. शेतीमध्ये चांगलं उत्पन्न घेतलं. जे पण केलं मी मला फुल्ली डेडिकेशन्सनी केलं आहे. त्या शेती करताना मला एक अनुभव असा आला की आमची माती थोडी चिकन माती आहे, एकदम चिकट. आणि ते जेव्हा पाणी द्यायला गेलेलो होतो त्यावेळेला असं जाणवलं की म्हणजे एवढी थंडीचा दिवस होता आणि मला घाम फुटत होता, कारण ती मातीच हटत नव्हती बाजूला, एवढी चिकट माती. मी त्यावेळेला मग तिथे समजलं की आपणाला अनुभव आहे, पण आपणाला काहीतरी सिद्ध करण्यासाठी आपणाला ह्याच्यापेक्षा जास्ती स्ट्रगल दुसरी कुठलीच नाही. शेती करणं हा आज एकदम स्ट्रगलचा भाग आहे आणि सगळ्यात जास्त अडचणी शेतीमध्येच आहेत, शेतकऱ्यांनाच आहेत सगळ्यात जास्त अडचणी आजही, आणि ते कोणी सॉल्व्ह करणारे नाही. मला की ह्याच्यापेक्षा आपल्याला देते ना, प्रत्येक गोष्टीमध्ये डेडिकेशन्सनी देतोय आपण 100%. तर आपण अभ्यासात फोकस केल्याशिवाय आपलं आयुष्य म्हणजे सुखकर होत नाही. जोपर्यंत आपल्या हातात कुठलाही जॉब असेल किंवा काही असेल तर आपण तिथे सुखकर होत नाही. मग तिथे आमचं एक फिशरीजचं कॉलेज आहे रत्नागिरीला. तिथे एक पोस्ट आली होती की रिसर्च फेलो म्हणून. मी त्याच्यासाठी अप्लाय केलो, इंटरव्ह्यू झाला आणि मी तिथे सिलेक्ट झालो. त्याच्यानंतर जे आपले विश्वास नांगरे पाटलानंतर सगळेच ओळखतात, त्यांचे बंधू होते ज्यांच्या अंडर मी काम केलो. जो प्रोजेक्ट होता घोडे पाटील. कुठली नाही, कॉलेजलाच अध्यक्ष होते. त्यांचे भाऊ होते. हा पण म्हणजे UPSC करणारच, म्हणजे विश्वास नांगरे पाटील, आनंद पाटील त्यांचे जे आत्ता त्यांचेच भाऊ आहेत. IAS झालेले, आत्ता मला वाटते तमिळनाडूमध्ये सेक्रेटरी आहेत. हां, तमिळनाडू सेक्रेटरी. आणि गजानन घोडे पाटील हे तिघेजण रूममेट, तिघेही म्हणजे माऊस भाऊ, एकाच गावातले. आणि घोडे सरांचा मला असा अनुभव आला की त्यांच्या ज्या चुका झाल्या होत्या आयुष्यातल्या, त्या चुका मला तिथे त्यांनी दुरुस्त करून दिल्या. आणि 2020मध्ये जेव्हा आमचं नोटिफिकेशन आलं जॉबबद्दल तेव्हा अप्लाय केलो. पण कोविडमुळे काही एक्झाम झालेली नाही आहे. 22-23मध्ये एक्झाम झाली आमची, 3 वर्षानंतर. एक्झाम झाल्यानंतर त्या 3 वर्षामध्ये मी तिथे प्रोजेक्टवरती काम करताना अभ्यास केला. 3 वर्षामध्ये मला 2च वर्ष भेटले, कारण तर दर 11 महिन्याने आमचं रिनोव्हेशन व्हायचं, म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट असल्यामुळे. आणि त्या मार्गदर्शनामध्ये असं झालं की
मला त्यांच्या गोष्टी लक्षात आल्या. UPSC MPSC आपण जेव्हा करतो तर त्यावेळेला काही लोक जे चुकतात ना, त्या लोकांचे अनुभव घेणं फार महत्त्वाचं असतं. ते अनुभव घेऊन मग मी पुढे गेलो आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी पूर्ण अभ्यास केला. तिथे मी आमचं कॉलेज 9:45 ते 6:15 असं असायचं. मी 10 ते 6 पर्यंत पूर्ण लॅबमध्ये काम करायचं आमचं. जे रेग्युलर काम राहायचं ना, टेस्टिंगचं असेल किंवा काही काम असेल तर करायचं. त्याच्यामध्ये मग एखादा जर का तास भेटत असेल तर मी तिथे अभ्यास करायचो स्वतः. माझ्या म्हणजे असा होतो मी की जे विद्यार्थी आलेले होते ना, ते प्रत्येकाला माझे चिट्स लावलेले होत्या. काही जे बारके नोट्स असतात किंवा मग आपले काही काही वर्डिंग जे असतात ते एकदम हे असतात, हार्ड असतात, आपल्याला कधी ऐकलेले नसतात, कधी वाचलेले नसतात. आणि आमच्या फिशरीज डिपार्टमेंटमध्ये असे नाव आहेत ना, सायंटिफिक नेम, हे ते ज्या गोष्टी बघितलो आपल्या कधीच ऐकलं नसतं, वाचण्यातही नसतात. मग ते रिकॉल करण्यासाठी मला एवढं महत्त्वाचं ठरलं की मी ही केमिकल काढायचं ना, तर ते केमिकलच्या तिथे एक म्हणजे माझी चिठ्ठी ठेवलेली राहायची, ती वाचायचो. म्हणजे असं एक करून ठेवलं पूर्ण. त्याच्यासाठी माझा वेळ गेला भरपूर, पण ते मी करून ठेवलं आणि त्या पद्धतीने पुन्हा अभ्यास करत गेलो. दिवसभर ते करायचो आणि रात्री मी तिथेच आमच्या म्हणजे कॉलेजचीच लायब्ररी होती. मी कॉलेजपासून एक 200 मीटरच्या अंतरावरतीच राहायचो. कॉलेजला लायब्ररी होती, जेवण करायचं आणि परत अभ्यासाला लागायचं. मी जास्ती वेळ अभ्यास केला असं म्हणत नाही मी. माझा मॅक्झिमम 6-7 तास. आणि मग मित्रमंडळी जमल्यानंतर तर तेवढाही व्हायचा नाही. पूर्ण म्हणजे असं फोकस म्हणजे पण हटू दिलं नाही मी. फोकसमधून जायचो, बाहेर डायव्हर्ट व्हायचो आपण. मित्र जमल्यानंतर होतोच आपण. आणि पण ते मी शेवटी ठरवलं की हां, आपल्याला हे करायचं तर तेच करायचं. मग अभ्यास केला तिथे आणि एक्झाम दिली. एक्झाम दिल्यानंतर पेपर एवढा अवघड होता. अभ्यास केलं तिथपर्यंत सांगतो तरी. मग ह्या पद्धतीने मी अभ्यास केलेला होता. माझ्या स्वतःच्या नोट्स काढल्या होत्या. आम्ही म्हणजे आपल्याला पुस्तक वाचण्यामध्ये जेवढा वेळ जातो ना, ते आपल्या नोट्स वाचण्यामध्ये वेळ जात नाही. आपले नोट्स आपल्याला माहिती असतात. आता हे एक पुस्तक आहे समजू आपण, आणि हे पुस्तक वाचायला अंदाजे किती दिवस लागतील तुम्हाला? तुम्ही सारखं जरी बसला तरी 7 दिवस लागतात. 7 दिवस 8 दिवस लागतातच. पण हेच जर का ह्याच्यामध्ये आपण डिवायडेशन्स केले, ह्या पुस्तकाचे फक्त एवढं वाचण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल? हार्डली 2-3 तास लागतील. हार्डली 2-3 तास. म्हणजे जे आपण 7 दिवस जात होते 2-3 तासात केलं. मला फायदा असा झाला की माझ्याकडे वेळ भरपूर राहिला. वेळ काय राहिला? आमचं नोटिफिकेशन 2020 मध्ये आलं, एक्झाम 2023 मध्ये झाली. त्या 3 वर्षामध्ये मला वेळ भरपूर भेटला. मग मी पुस्तक वाचून स्वतःचे नोट्स बनवले, जे की तुम्हाला आज भरपूर वेळ आहे मुलांना. मला वाटतं हे जस्ट 10वी-12वी झालेली मुलं, 10वी-12वी झालेल्या मुली आहेत आपल्या, त्याच्यामुळे आज वेळ आहे. तुम्ही डायव्हर्ट नका होऊ. आपणाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश यावं असंच नसतं, अपयशही येतं. पण ते अपयशाला आपण पॉझिटिव्हिटी घेऊन आपण काहीतरी चुकलोय, कुठे चुकलोय ते बघून आपण पुढे गेलं पाहिजे. नोट्स बनवा. सगळ्यात पहिली गोष्ट, स्वतःच्या नोट्स स्वतः असल्या पाहिजेत. नसेल तर आपल्या शिक्षकांच्या काही नोट्स असतात, शिक्षकांच्या नोट्समध्ये सुद्धा आपल्या स्वतःच्या नोट्स असल्या पाहिजेत, अंडरलाईन केलेल्या. कारण तर मला एक गोष्ट माहिती आहे, ते त्याला माहिती आहे, त्याला माहिती नसलेली त्यांना माहिती आहे, म्हणजे असे होतात. त्याच्यामुळे स्वतःच्या नोट्स स्वतः आपण कधीही बेटर राहतात. नोट्स बनवल्या. मग शेवटच्या एक्झामचं असं झालं की आमचं शेड्यूल ठरलेलं नव्हता. कारण तर फिशरीज डिपार्टमेंटमध्ये पहिल्यांदाच असं झालं मागच्या 30 वर्षामध्ये की हे पोस्ट आल्या होत्या. 30 वर्षानंतर क्लास 1च्या पोस्ट आल्या होत्या आमच्या. नाहीतर आजपर्यंत सगळ्या बाय प्रमोशननीच पोस्ट भरल्या जायच्या. मग त्याच्यामध्ये वेळ भेटल्यामुळे मी तिथे जास्तीत जास्त मला म्हणजे फोकस करू शकलो. आणि शेवटच्या जेव्हा 1 महिन्याचा आमचा शेड्यूल ठरला होता, त्यावेळेला 15 दिवस तर मी रूमच्या बाहेरच नाही निघालो. कंप्लीट 15 दिवस म्हणजे रूमच्या बाहेर नाही निघालो. आणि मी झोप माझी 3 ते 4 तास राहायची. 3 ते 4 तास मी झोपलो शेवटच्या 15 दिवसामध्ये. आणि मला ते सोपं का गेलं तर माझ्या नोट्समुळे सोपं गेलं. आजही म्हणजे माझ्या नोट्स जशाला तशा ठेवून आहेत, पण ते तुमच्या कामी येणार नाही आहेत. कारण तर आमचा जो सिलेबस असतो हा फिशरीजचा मॅक्झिमम सिलेबस होतो आणि इन जनरलचा हा फार कमी सिलेबस असतो. तुम्ही जे करताय आता हे तुमचं फार जास्ती म्हणजे कॉम्पिटिशन जास्ती आहे. आमच्या वेळेला कॉम्पिटिशन तुमच्या 50% समजू आम्ही. जर का म्हणजे एका पोस्टला इकडे 100 असतील ना, तर आमच्या एका पोस्टला 50च लोक होते. म्हणजे ते कॉम्पिटिशन कमी. पण शेवटी आपल्याला एकच जागा मिळवायची असते. एका जागेसाठी आपल्याला स्ट्रगल आहेच, तेवढी मेहनत करणं आहेच.
त्याच्यामुळे असं समजू नका की मी जास्ती कॉम्पिटिशनमध्ये आहे किंवा मी कमी कॉम्पिटिशनमधून केलो. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुमच्या कॉम्पिटिशनची तुम्हाला ते एका पोस्टसोबतच तुम्हाला कॉम्पिटिशन करायचं आहे. तुमची एक पोस्ट आहे आणि मला काढायचीच आहे. तेवढी एक पोस्ट कुठलीही असो, पोलीस भरती असो किंवा कुठला क्लास 1 अधिकारी असो, कुठला कर्मचारी असो, तुम्हाला एकाच पोस्टसाठी हे करायचं. तुमची फक्त एकच, तुम्ही काय 2 पोस्ट करू शकता का? नाही करू शकत आपण. 2-2 पोस्टवरती आपण राहू शकत नाही. त्याच्यामुळे एक पोस्ट काढण्यासाठी त्या गोष्टी करा. मग एक्झाम झाली आणि एक्झाम झाल्यानंतर आम्ही जे वाचलं होतं त्याच्या 50%ही त्या पेपरमध्ये नव्हतं. एवढं वाचूनही 50% नव्हतं. अक्षरशः आम्ही मुंबईला जेव्हा झाली, मी आणि माझा एक मित्र, तो म्हणजे दुर्दैव त्याचं की तो लागला नाही आहे. अक्षरशः मी गळ्याला पडून रडत होतो की बाबा आता पुढं आयुष्यात करायचं काय. हा सगळ्यात मोठा प्रश्न होता आमच्यापुढे की पुढे करायचं काय. पण माझा योगायोग असा झाला एक्झाममध्ये, जे तुम्हाला अगोदर सांगितले की कॉमन सेन्स आणि प्रेझन्स ऑफ माइंड हा एवढा महत्त्वाचा ठरतो. म्हणजे त्याच्यामुळेच मी आज इथे आहे. आपलं ऑब्झर्वेशन एवढं बारीक बारीक असलं पाहिजे ना प्रत्येक गोष्टीचं, की हां इथून चाललात नाही हे लोक, त्याचा म्हणजे ड्रेसचा कलर कुठला आहे हा सुद्धा आपल्याला मॅप झाला पाहिजे की हां इथून म्हणजे एवढं बारीक ऑब्झर्वेशन महत्त्वाचं आहे तुमचं, प्रेझेन्स ऑफ माइंड महत्त्वाचं आहे, कॉमन सेन्स तेवढाच महत्त्वाचा आहे. ह्या गोष्टीमुळेच मग ते मी तिथे एक्झाममधले कॉमन सेन्सनी काही क्वेश्चन्स सोडवले, रिस्क घेतली, सगळ्यात महत्त्वाची रिस्क घेतली. माझ्या त्या मित्रांनी माझ्यापेक्षा जास्त अभ्यास करून त्यांनी फक्त 70च अटेम्प्ट केले. मी माझे अटेम्प्ट वाढवले, कारण तर मी रिस्क पण घेतली तेवढी जास्ती. त्या माझे जे एक्स्ट्राचे अटेम्प्ट होते ते एक्स्ट्रा अटेम्प्टमध्ये मी सगळं काही सक्सेस झालो नाही. त्याच्यामधले मी 50% सक्सेस झालो. माझे पुढचे जर का मी 85-86 अटेम्प्ट घेतले होते, 86 अटेम्प्टमध्ये माझे ॲक्युरेसी फक्त 60च होती आणि 60च्या वरती जेवढे होते त्याच्यामध्ये मला वाटतं एक 8 ते 9 क्वेश्चन्स माझे बरोबर होते, बाकी सगळे निगेटिव्ह मार्किंगमध्ये होते. पण मी ते रिस्क घेतल्यामुळे माझा फायदा असा झाला की ते म्हणजे 4मध्ये 1 कटतो आपला. तर ते असं समजलं की चला आपण हा 1 कटतो ना, आपले मागचे तर 60 आहेत, त्याच्यामधून एखादा जाईल. म्हणजे 4 क्वेश्चन चुकले तर 1 क्वेश्चन चुकल्यासारखं होईल आपला, ते येणार आहे ह्याच्यामधला. पण तुमचे येणारे पण मॅक्झिमम असले पाहिजेत त्याच्यामध्ये, आणि रिस्कही तुमची तेवढीच पाहिजे. गेलो आणि रडलो. ॲक्च्युली हे रडलो आहे. आणि लोकलमध्ये गर्दी असते. लोकलची गर्दी काही म्हणजे मुलं जे माझ्याकडे बघणारे होते, मुलं किंवा ते इन जनरल पॅसेंजर, ते आमच्या दोघांकडे बघून म्हणजे विषय काय हाच लक्षात येत नाही त्यांना. मग एकाने विचारलं की हो काय झालं काय नाही. आम्ही सांगितलं असं अशी आमची एक्झाम होती, असं केलं आणि काय समजत नाही आता की रिझल्ट येईल की नाही. कारण तर अटेम्प्ट पण कमी, आम्हाला कॉन्फिडन्स कमी, आणि म्हणजे वाचन जे केलं होतं त्याच्यामधले 50% पण नसावं जेवढं वाचन केलं होतं. पण ते कॉमन सेन्समुळे मी जास्ती अटेम्प्ट केले, बाकी काहीच नाही. त्यांनी मग समजावलं की बाबा नाही असं नसतं, अजून काहीतरी म्हणजे दुसरा मार्ग असेल तुमच्यासाठी, म्हणून तुम्हाला असं झालं असावं. इन जनरल म्हणजे सर तुमच्याच वयाचा मुलगा असा होतो. हां, म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलं की काय हे करू नका, आणि समजा काय सांगू शकता की तुम्ही ते पेपर तुम्हालाच एकाला अवघड गेला आहे, बाकीच्यांचं पण सेम हालत असू शकतात. किंवा काही लोकांचं काय असतं, ज्या लोकांनी अभ्यास केलेला असतो ना त्यांना पेपर सोपा जातो, आणि जेव्हा रिझल्ट येतो त्यांचा रिझल्ट एकदम कमी असतो. ज्यांना पेपर अवघड जातो त्या लोकांना त्यांचा रिझल्ट चांगला असतो, त्यांना वाटतं की मी अवघड गेला आहे, पण त्यांना अजून जास्ती काहीतरी आपल्याला अटेम्प्ट व्हायला पाहिजे होते किंवा आपण जास्ती करायला पाहिजे होतं. त्याच्यामुळे त्यांना वाटतं की थोडंसं कमी झालं. मग आम्ही तिथे थोडंसं कॅल्क्युलेशन्स आमचे चुकले, आम्ही रडलो आणि मग तिथून पुन्हा सावरलो. योगायोगाने आमचा रिझल्ट लागल्यानंतर माझं नाव लिस्टमध्ये आलं आणि मी इंटरव्ह्यूसाठी म्हणजे पात्र ठरलो तिथे. आता इंटरव्ह्यूमध्ये मला वाटतं बाकी कोणालाच नाही, फक्त MPSC वाल्यांनाच इंटरव्ह्यू आहे क्लास 1साठी, बाकी कुठल्या ह्यांच्यासाठी इंटरव्ह्यू नाही. पण तुम्ही इंटरव्ह्यूपर्यंत जाणं फार महत्त्वाचं आहे. इंटरव्ह्यूला गेलात की कधीही मला म्हणजे इंटरव्ह्यूच्या मुलांना जे हे सांगायचं आहे, मार्गदर्शन करायचं आहे तेही करीन. कारण आपण बघतो की आज MPSC UPSCचे इंटरव्ह्यू, मॉक इंटरव्ह्यू वगैरे जे आहेत ना, ते भरपूर कंडक्ट करणारे आहेत, आणि त्याच्यामध्ये आपण मिसगाईड होतो. आपण स्वतःला जेव्हा प्रेझेंट करतो इंटरव्ह्यूमध्ये तर तिथे आपण चुकतो. कशामुळे? हे रील्स बघितल्यामुळे. रील्स बघून आपण वेगळ्या मार्गाने हे असंच झालं पाहिजे होतं, ते तसंच झालं पाहिजे होते, हे तुमचा ड्रेसिंग सेन्स असा आहे, ते म्हणजे बारक्या बारक्या ज्या गोष्टी आहेत ना, ड्रेसिंग सेन्स तर असलाच पाहिजे, पण ते बारक्या बारक्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती आपण जास्ती फोकस करतो, आणि मेन जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण बाजूला ठेवतो.
आपण स्वतःला प्रेझेंट करताना आपण जशी आहेत जशाच तसे प्रेझेंट केलं पाहिजे. इंटरव्ह्यूमध्ये किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये आपण स्वतःला जशाच तसे प्रेझेंट केलं पाहिजे. तेव्हा मग ते जजमेंट जे होतं ना, समजा इंटरव्ह्यू पॅनलमधले हे सगळे जजेस लोक असतात, म्हणजे जजमेंट, ते जजमेंट होतं ते आपल्याच बाजूनी ऑर्डर लागते, आपल्याच बाजूनी निकाल लागतो त्याचा. त्याच्यामुळे तिथे प्रेझेंट करताना आपण जशी आहेत तसे एकदम म्हणजे सोज्वळ किंवा निर्मळ म्हणतो ना, त्या पद्धतीनेच म्हणजे प्रेझेंट केलं पाहिजे. आणि मग नंतर इंटरव्ह्यूमध्ये पण क्वालिफाय झालो, सगळं झालं. काय असतं माणसांना म्हणजे ज्या गोष्टी सोडून दिलेल्या असतात आपल्या वाईट काळामध्ये, मग तो माझा चांगला काळ चालू झाल्यानंतर सगळ्या गोष्टी जवळ आल्या. मी 2 दिवस कंटिन्युअसली सर माझ्या फोनवरती बोलणार होतो. मी माझा जेव्हा रिझल्ट लागला, एवढे फोन आले की मी काउंटलेस फोन होते. मी ज्यांना ओळखत नाही आहे किंवा जे आपल्यापासून दूर झालेले असतात, पाहुण्यातले असतात किंवा कोणी आपले सख्खे भाऊ पण आपले नसतात, जोपर्यंत आपल्या हातात काही नसतं तोपर्यंत. ही ही माझ्यावरती म्हणजे म्हणजे जस्ट मी सांगतो की माझी जी परिस्थिती होती ती सांगतो तुम्हाला. फक्त आपले आईवडीलच आपले असतात, आईवडिलांचे स्ट्रगल असतात त्याच्या मागचे, आणि म्हणजे त्यांचे सॅक्रिफाईस असतं, भरपूर मोठं त्यांचं सॅक्रिफाईस असतं, जे आपल्याला घडवण्यासाठी महत्त्वाचं ठरतात. त्यांची पुण्याई समजू आपण, आणि ह्या अशा गोष्टी घडतात. मी कंटिन्युअसली 2 दिवस फोनवर बोलत होतो सर, कंटिन्युअसली. माझा मोबाईल त्यावेळेला म्हणजे तो चार्जिंग पण टिकायची नाही त्याच्यावरती. म्हणजे बिकट परिस्थिती असल्यामुळे मी जे भागवाभागी करायचे होते ना, 8 वर्ष मी तो माझा मोबाईल वापरलेला. त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट असं झाली की माझा सगळा डाटा जो होता अभ्यासाचा त्या मोबाईलमध्ये पण होता. आज म्हणजे आपण मोबाईल व्यतिरिक्त राहू शकत नाही, पण तो माझा अभ्यासाचा डाटा असल्यामुळे मी तो मोबाईलसुद्धा चेंज नाही केला. कारण तर बाबा हा चला आपला सगळा डाटा जाईल, डाटा रिकवर करायला वेळ जाईल, आणि सगळ्या गोष्टी मग आपल्याला ते हँडी झालेलं असतं ना प्रत्येक गोष्ट. त्याच्यामुळे मी ती मोबाईलसुद्धा बदललेला नव्हता. मी पॉवर बँकला लावून तो मोबाईल 2 दिवस कंटिन्युअसली फोनवर बोललो. मग तिसऱ्या दिवशी आणि म्हणजे असं झालं की जे नंतर फोन करतो म्हणणारे होते, काही लोक असतात आपले जवळचे अभिनंदन करून, हा चला नंतर फोन करतो, तू आता बिझी असशील असं बोलणारे पण लोक होते. त्या लोकांनी फोन केला आणि मग त्यांनी सांगितलं की बुवा असं असं आहे, तुला म्हणजे तुझ्या हातून काहीतरी चांगलं होणार आहे, म्हणून तू तिथे झालेला आहे. आता फक्त व्यवस्थित राहा, इमानदारीने राहा, इमानदारीमध्ये कामं करा. आपण कुठल्या तरी एका मोठ्या पोस्टवरती बसतो तेव्हा लोकांच्या अशा अपेक्षा जास्ती असतात आपल्याकडून त्यांची कामं करण्याची. जेवढी इमानदारी राहील तुझी, तेवढी तुझ्यासाठी म्हणजे एक चांगला ठरशील. चांगुलपणाचंच म्हणजे जेवढं काम करता येईल तेवढं काम करत राहा, असं त्यांनी म्हणजे बऱ्याच लोकांनी मला मार्गदर्शन केलं त्या पद्धतीने. आणि आजही मी त्याच मार्गावर चालतो. मी कोणी जरी आलं माझ्याकडे, आमदार खासदार जरी आले, तर मी त्यांना तीच ट्रीटमेंट देतो जे की माझ्याकडे एकदम साध्यातला साधा मच्छीमार, ज्याच्या पायामध्ये आमची म्हणजे फाटकी चप्पल असते, ते लोक पण आले तरी मी तेच मार्गदर्शन करतो त्यांना. बोला आता अजून काही कोणाला डाऊट्स असतील काय असेल. इनफॉर्मल बोलू आपण. मला वाटतं सर बसल्यामुळे पण मुलं घाबरतात की काय प्रश्न वाटतो. सर, स्पर्धा परीक्षा करताना किंवा एमपीएससी करताना म्हणजे नेमकं काय करावं आणि काय करू नये? आता स्पर्धा परीक्षेमध्ये कसं आहे, ते माइंडसेट कसं ठेवावं ते. स्पर्धेचं युग असल्यामुळे तुम्हाला गोल जो आहे तो गोल सेट करूनच तुम्ही त्याच बाजूने जेवढ्या गोष्टी तुम्हाला तिथे, म्हणजे हा आपला एक रस्ता आहे की तुम्हाला जायचं आहे इथे बसस्टँडला जायला तुम्हाला 2 ते 3 मार्ग आहेत, बरोबर आहे. ते मार्ग जाता वेळेस मग आपल्याला चहाचं दुकान लागतं, कुठले एक म्हणजे फुलांचं दुकान आहे, किंवा कुठे म्हणजे कॅफे आहे, कुठे चायनीज आहे आजकाल, म्हणजे एक जस्ट इन जनरल उदाहरण सांगतो मी, आपल्या फक्त इथून तिथपर्यंत जाण्याचं. तर त्याच्यामध्ये डायव्हर्ट नाही झालं पाहिजे. हा दिसते ना, जस्ट ऑब्झर्व करायचं, सोडून द्यायचं, आपल्यासाठी सध्या नाही आहेत त्या गोष्टी, असं समजून आपण फक्त आपल्याला बसस्टँडपर्यंत जायचं, ह्याच गोष्टीपर्यंत फोकस केलं पाहिजे.